दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा आपण सध्या अभ्यास करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, समर्थांच्या अनेक स्फुट काव्यांचा, वाङ्मयातील अनेक प्रकारांचा अभ्यास, त्यावर काही चिंतन व्हावं या दृष्टीनं मागील 6 महिन्यापेक्षा जास्त काळापासून आपण या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये या व्यासपीठावरून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक, अद्भुत आणि अनोख्या पद्धतीनं जे काव्य रचलेलं आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण मागील काही दिवसांपासून समर्थांच्या पत्रांचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज आपण 2 पत्र पाहणार आहोत. राष्ट्रगुरु समर्थ रामदासांनी क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना ही लिहिलेली 2 पत्र आहेत. या पत्रांचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल की आपण दासबोध वाचतो आहोत का. दासबोधाचा आणि या पत्रांचा काही संदर्भ आहे का, काही संबंध आहे का, असा मनात विचार येण्याची दाट शक्यता आहे. आपण त्याची उकल आपल्या पातळीवर करून घ्यावी.
समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला माहिती आहे, हिंदवी स्वराज्य निर्माणासाठी मानवी रसद पुरवलेली आहे आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मनात असलेली जी एक सुप्त इच्छा आहे की रामराज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. समर्थ हृदय नानासाहेब देव असं म्हणतात की ही दोन पत्र मिळून 1659 मध्ये लिहिलेली ही दोन पत्र आहेत. ही दोन पत्र मिळून दासबोधातील एक समाज तयार झालेला आहे. दोन पत्र दोन प्रसंगांनी पाठवलेली आहेत. ज्याप्रमाणे गिरीधर स्वामी लिहितात, समर्थे अफजल खानास मारविले, मग चाफळ क्षेत्र उभे केले, तुळजा भवानीसी संस्थापिले, प्रतापगड पर्वता माझारी. हे पत्र आज आपण पाहणार आहोत. या नानासाहेब देव जसं म्हणतात त्याप्रमाणे ही दोन पत्रे 1659 मध्ये समर्थांनी पाठवलेली आहेत. एक मोठं संकट स्वराज्यावरचं, सगळ्यात मोठं संकट. आपण पाहिलं की शहाजी राजांना अटक हे स्वराज्यावरचं पहिलं संकट आहे. आणि सगळ्यात मोठं संकट केव्हा आलेलं आहे? केवळ पुढच्या 10 वर्षात सगळ्यात मोठं संकट स्वराज्यावर आलेलं आहे आणि ते म्हणजे अफजल खान स्वराज्यावर चालून आला. ते समर्थ रामदासांनी लिहिलेलं पत्र, त्याचं वाचन आपण अगोदर करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेक विचारे राजकारणे, अंतर शृंगारिजे श्रीराम. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभान पवे श्रीराम. तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही श्रीराम. तर्हे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा, मिळोची नेने श्रीराम. ऐसा लौंद बेईमानी, कदापि नाही सत्यवचनी, पापी अकस्मार जनी, राक्षेस जाणावा श्रीराम. समया सारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरता राजकारणा, अंतर पडे श्रीराम. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहो न चालावे, हट निग्रही न पडावे, विवेके पुरुषे श्रीराम. बहुतची करिता हट,
तेथे येऊन पडिले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे श्रीराम. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोणी कार्य करणे श्रीराम. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणिले पाहिजे श्रीराम. समर्थापासी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करुनिया मन लोक असती श्रीराम. म्लेच्छ दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. हे पत्र समर्थ रामदासांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे. हे पत्र वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल कुणाचं सगळं वर्णन आहे हे. मी जे सुरुवातीला म्हणालो, स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट जे होतं त्या अफजल खानाबद्दल हे लिहिलेलं आहे. अत्यंत कठीण परिस्थिती आहे. शहाजीराजे कर्नाटक प्रांतीय आहेत. शहाजीराजांना विजापूरकरांनी लिहिलंय की तुमचा मुलगा आहे आणि तो अशा कर्तृत करतोय, अशा कारवाया करतोय, त्याला पायबंद घाला. जानेवारी 1658, जानेवारी 1658ला या पत्राचं उत्तर देताना शहाजीराजे म्हणतात, मुलगा माझ्यापासून पळून गेला आहे, तो माझे ऐकत नाही, आपण योग्य ती कार्यवाही करावी, मी मध्ये येणार नाही. काय मजा आहे ना. शिवाजी राजांबद्दल विजापूरकर असं लिहितोय की राज्याविरुद्ध अनेक कारवाया त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत आणि आता जर तुम्ही त्याला सांभाळलं नाही तर आम्ही ॲक्शन घेऊ. तेव्हा शहाजीराजे जानेवारी 1658च्या पत्रामध्ये लिहितात, तुम्ही काय वाटेल ते करा, मी मध्ये येणार नाही, कारण मुलगा माझ्यापासून पळून गेला आहे आणि तो माझे ऐकत नाही. आणि ज्याप्रमाणे पेशवे काळामध्ये धचा मा करण्यात आला, त्याप्रमाणे धरून आणावेच्या ऐवजी मारून आणावे असा धचा मा करून बडी साहेबांनी एक मोठा दरबार भरवला आणि कोण त्याला पकडून आणील असा प्रश्न विचारला. एक तारुण्यातलं पोर आहे, भल्या भल्यांना त्यांनी पाणी पाजलंय, त्याचं नाव काढलं तरी काही सरदारांची कपडे ओली होतात. अशा शिवबा राजेस कोण आलील धरून असा प्रश्न विचारला आणि त्या सगळ्या दरबारात अफजल खान उभा राहिला. त्याची ताकद, त्याचा देह,
त्याचं आचरण हे सगळं आपल्याला माहिती आहे. अत्यंत कपटी, अत्यंत घातकी, अत्यंत बलसंपन्न असलेला बेमुहूर्तखोर. त्याचं वर्णन समर्थांनी काय काय शब्दांनी केलंय. आणि एप्रिल 1659 मध्ये तो शिवबाराजेंना धरण्यासाठी, मारण्यासाठी निघालेला आहे. मजल दर मजल करत तो निघाला. निघण्याच्या अगोदर त्यांनी काय अनवनीत अत्याचार केलेलेत आपल्या जनानखान्यावर. आपल्या अंगावर काटे येतील. म्हणून समर्थ म्हणतायत, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. या देहाला सुशोभित करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी, या देहाचा शृंगार म्हणून अनेक वस्त्र, अनेक आभूषण, अनेक दागिने घालता येतील. पण अंतःकरण शृंगारण्यासाठी विवेक, विचार याच्याशिवाय राजकारणाला शोभा येत नाही, अंतःकरणाला शोभा येत नाहीये. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेक विचारे राजकारणे, अंतर शृंगारी जय. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभान पवे. काय अर्थ आहे? अंगरखे घातले, चिलखत घातलं, अनेक वस्त्र अंगावर घातली आहेत, अंगरखा घातलाय. शरीर सुंदर सतेज आहे. जे मुळातले शरीर आहे अत्यंत सुंदर आहे, धैर्यवान आहे, देखणं आहे. शिवाजी राजांचं कौतुक आहे. शरीर सुंदर सतेज, तुमच्या शरीरावर, तुमच्या देहावर एक विलक्षण तेज आहे. कारण तुम्ही शिवाचे अवतार आहात. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभान पवे. पण जर आत त्या कपड्यांच्या आत दोन अर्थ आहेत. जसं पहिल्या कडव्यामध्ये सांगितलंय, विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारीजे, त्याप्रमाणे समर्थ या ठिकाणी म्हणतात, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभान पवे. दोन गोष्टी, दोन अर्थ आहेत. एक शाब्दिक अर्थ आहे की चातुर्य जर नसेल तर कितीही वैभव संपन्न असलेल्या या देहाला अनेक आभूषणांनी, अनेक भूषणांनी, वस्त्र, उंची वस्त्र, दागदागिने याच्याने सज्ज करून काय उपयोग आहे? चातुर्य पाहिजे, विवेक पाहिजे, विचार पाहिजे. या चातुर्य बीजाला समर्थवरती सुनील दादा चिंचोळकरांनी एक वेगळा आयाम दिलेला आहे. आणि तो खरा आहे. अंतरी नसता चातुर्य बीज म्हणजे या कपड्यांच्या आत जर चिलखत नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. आपल्याला आठवतंय आता काही प्रसंग? अफजल खानाला भेटायला जायचं आहे. चिलखत नसेल तर बुधवार 9 नोव्हेंबर 1659 दिवस संपला, संध्याकाळ झाली.
उद्या दुपारी अफजल खानाला भेटायला जायचं आहे. राजांनी सगळ्यांना जवळ बोलावलं. मुत्सुद्दी हेरांना जवळ बोलावलं. नातेवाईक तर कुणीच नव्हते. एक लक्षात घ्या, केवळ 2 महिन्याखाली सईबाई गेलेले आहेत. किती अवघड प्रसंग आहे. केवळ 2 महिन्याखाली आपली प्रिय पत्नी गेलेली आहे. 2.25 वर्षाचं मूल ठेवून गेलेली आहे. 4 वर्षाखाली आपला थोरला बंधू मारलेला याच खानाने 1654, 16 नोव्हेंबर 1654 त्या खानाला भेटायला जायचंय. राजे विचारतात, खानास भेटावयास कैसे जावे? कृष्णाजी नाईकांनी जे उत्तर दिलंय, शिवबा राजे अंगाशी सील करावे, चिलखत घाला. समर्थांच्या पत्राचा सुद्धा हाच संदर्भ आहे. अंतरी चातुर्य बीज नसता कदापि शोभा न पवे. आज जर चिलखत नसेल तर दगाबाजी होऊ शकते. म्हणून चातुर्य बीज या शब्दाचा अर्थ आहे चिलखत. हा गूढार्थ आहे आणि शाब्दिक अर्थ आहे चातुर्य असलं पाहिजे, विवेक असला पाहिजे, विचार असला पाहिजे. नुसते भारी भारी उंची उंची वस्त्र घालून काय उपयोग आहे? शरीराला देखणं करून उपयोग नाही. अंतःकरण सुद्धा तेवढंच विवेक विचार आणि भरलेलं पाहिजे. या 2 ओव्यांमध्ये, या 2 कडव्यांमध्ये राजांना ही सूचना आहे. 3ऱ्या कडव्यापासून राक्षस रूपी अफजल खानाचं वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे. समर्थ म्हणतात, तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही, तऱ्हे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची नेने. तुंड हेकांड कठोर वचनी, अत्यंत क्रोधी आहे, बोलताना मुलाजा ठेवत नाही, हेकांडी स्वभाव आहे, आपलंच खरं करतो. तुंड म्हणजे वाकडा, कायम वाकड्यात शिरतो. सरळ मार्गी माणूस नाहीये. अखंड तोले स्वाभिमानी, तोले म्हणजे डौलाने, अभिमानाने. भटारणीपासून झालेला हा अफजल खान तो तसा मुळात नीच कुळातला आहे. भटारणीचं पोर आहे, पण कर्तृत्वानी त्यांनी अशी जरब बसवलेली आहे विजापूरकरांकडे. रणदुल्ला खान गेला आणि त्याच्यानंतर हा सगळ्यांवर हावी झाला, सगळ्या सरदारांवर. शहाजी राजांच्या कायम याच्या डोळ्यामध्ये शहाजी राजे सलत होते, कारण याला मावळ्याचा सुभा दिलेला होता, जावळीचा सुभा दिलेला होता. आणि काही वर्षांखाली शिवाजी राजांनी 8 पिढ्यापासून त्या जावळीचं राज्य काबीज केलेल्या चंद्रराव मोऱ्याची गर्दन उडवली होती. तोही राग त्याच्या मनात होता. अखंड तोले स्वाभिमानी, डौलाने, अभिमानाने, अहंकाराने, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही, कायम अन्यायी.
आपल्या टाचेखाली प्रजेला भरडून काढणे, त्यांची घरं पेटवून देणे, त्यांच्या बायका पोरींचा उपभोग घेणे, ज्या हीन पातळीचं, अत्यंत नीच पातळीवर जाऊन जे जे असं करता येईल ते त्यांनी केलेलं आहे. न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही, तरे शीघ्र कोपी सदा, तरेवाईकपणे वागतो, लगेच राग येतो आणि त्या रागाच्या भरात कपटाने, जबरदस्तीने अनेक कुकर्म यांनी केलेली आहेत. तरे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा. कधी त्याला असं वाटत नाही की आपलं हे फार होत आहे. कदापि न धरी मर्यादा, राजकारणा संवादा मिळोची नेणे. एकदा त्याची एकंदरीत सगळं पाहता, त्याचं कुकृत्य पाहता, तो किती धाक दाखवणारा, किती अत्याचार करणारा होता. सिद्दी अंबर हबशी नावाचा एक सरदार, तो ऐकत नाहीये म्हणून अफजल खान त्याचा काटा काढण्यासाठी निघाला. अफजल खान येतो आहे असं समजल्याबरोबर जो भल्या भल्यांना न मानणारा सिद्दी अंबर हबशी आपल्या पायामध्ये बेड्या ठोकतो आणि अफजल खानाला सामोरा जातो. मी आपली चाकरी करण्यास तयार आहे. किती अत्याचारी आहे. समर्थ म्हणतायत, राजकारणा संवादा मिळोच नाही. राजकारणाचा संवाद याच्याशी करूच नाही. तो संवाद होऊच देत नाही. ऐसा लौंद बेईमानी. एक एक शब्द तुम्ही पहा. समर्थांची उत्कटता किती त्या शब्दामधून बाहेर पडतीये. अफजल खानाबद्दलचा किती विरोध, किती उद्वेग शब्दामधून बाहेर पडतोय. समर्थ म्हणतायत, ऐसा लौंद बेईमानी. लौंद, बेईमान. कदापि नाही सत्यवचनी. कधीही खरं बोलणार नाही. कधी खरं बोलणार नाही. दाखवील मी खरं बोलतोय. अनेक किस्से आहेत. पण खरं बोलण्याचा आव आणणार आणि पोटात सुरा खुपसणार. कदापि नाही सत्यवचनी. पापी अपस्मार जनी राक्षस जाणावा. पापी अपस्मार राक्षस जाणावा. काय वर्णन आहे. का म्हणतात समर्थ याला अपस्मार, राक्षस जाणावा, लौंद आहे, बेईमानी आहे. विजापूरकरांच्या रणदुल्ला खान सोबत, विजापूरकरांचा पहिला सेनापती हा, त्याच्यासोबत शहाजी राजांना कर्नाटक प्रांतावर पाठवलेले अनेक मोहिमा त्यांनी केलेल्या आहेत. तो बराचसा शहाजी राजांचा ऐकायचा. रणदुल्ला खान मेल्यानंतर मुस्तफा खान त्या ठिकाणी सरदार झाला, सेनापती झाला आणि त्यांनी शहाजी राजांच्या विरोधी भूमिका घेतली. आणि हेच अफजल खानाला पाहिजे होतं. काय केलं त्यांनी कर्नाटकामध्ये. शहाजी राजांनी एक हिंदुत्व म्हणून आतल्या आत मदुरेचा त्रिमल नायक, कावेरी पट्टणचा जगद्देव, मैसूरचा चामराज वाडियार, बेदनूरचा वीरभद्र, हे सगळे संस्थानिक एका मुठीत बांधले.
या सगळ्यांनी मुसलमानांचं भय टाकलं आणि शहाजी राजांसोबत उभे राहिले. चाकरी तर मुसलमानांची होती, पण ते शहाजी राजांच्या भोवती आहेत हे त्याला पटलं नाही. त्यांनी शहाजी राजांना बोलावलं मुस्तफा खानाने. त्यांना उठून उत्थापन दिलं, खाऊ पिऊ घातलं, संध्याकाळी नाच गाणे झाले आणि रात्री त्यांनी बैठक बसवली. शहाजीराजे आपल्या तंबूत परत गेले, शामियान्यात परत गेले आणि यांनी एक कपटी डाव टाकला आणि सांगितलं की मला निरोप आलेला आहे, शहाजीराजांना कैद करायची आहे. कोण कोण आहे? दिलावर खान, मसूद खान, सरजा याकूत खान, अंबर खान, फरहाद खान, खैरात खान, याकूत खान, बहलोल खान, आजम खान. हे खान किती आहेत? 9 आहेत. 9. आणि आमचं दुर्दैव आहे, आता आमचीच माणसं किती आहेत? शहाजी राजांना अटक करण्यासाठी 22 सरदार नियुक्त केलेले. 22. त्यामध्ये 9 हे मुसलमान आहेत. राघव मंबाजी, वेदोजी भास्कर, बाळाजी हैबतराव, सिदोजी पवार, मंबाजी पवार, मालोजी पवार, तुळोजी भोसले, बाजी घोरपडे, खंडोजी, अंबाजी, मानाजी घोरपडे हे 3 भाऊ, यशवंतराव बाडवे, असे 13 सरदार हे हिंदू आहेत. अशा 22 सरदारांनी छावणीला वेढलं. स्वामीनिष्ठ असलेला खंडोजी पाटील एकटाच त्या सगळ्यांवर तुटून पडला. लक्षातच येईना काय झालंय ते. बातमी आली पण वेळ मिळाला नाही. घोड्यांना खोगीर घालता आली नाही, हत्तींना तयार करता आलं नाही, हातात शस्त्र घेता आली नाहीत. आणि शेवटी रक्ताने माखलेले शहाजीराजे घोड्यावरून खाली मूर्छित होऊन पडले. बाजी घोरपड्यांनी राजांना जिंजीजवळ कैद केलं. 25 जुलै 1648. पुढे 1.5 वर्षाचा काळ शहाजीराजे हे अटकेत आहेत. 16 मे 1649 राजांची सुटका झालेली आहे. हा किती राक्षस आहे, किती हेकांड आहे, किती तरेवाईक आहे, किती घातकी आहे, कपटी आहे. कनकगिरीचा किल्ला घ्यायचा होता, यांनी जाणून बुजून कुमक पुरवली नाही. शंभूराजे पुढे होते, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू. शंभू महाराजांना गोळा लागेल अशी तयारी, अशी व्यवस्था यांनी केलेली आहे अफजल खानाने. आणि शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, त्यांचं बलिदान झालेलं आहे. 25 नोव्हेंबर 1654. काय घटना आहेत बघा. चंद्रराव मोर्याचा गर्दन उडवली, आपलं राज्य तिथं स्थापन केलं 1656. त्याचाही द्वेष, त्याची चीड त्याच्या मनात होती, कारण तो जावळीचा सुबा हा अफजल खानाचा आहे. तो निघाला. तुळजापूर, पंढरपूर देवस्थानं त्यानं फोडली. म्हणून समर्थ म्हणतात की हा लौंद आहे, बेईमानी आहे, शीघ्रकोपी आहे, तरेवाईक आहे. किती अत्याचार यांनी करावेत. अहो, जेव्हा याला निघायचंय मोहिमेवर, इतिहास असं सांगतो की 10 दिवस हा जनानखान्यात पडून होता. 10 दिवस हा घराच्या बाहेर पडला नाही. 200 स्त्रिया जनानखान्यात होत्या. आणि 10 दिवसानंतर हा जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांना हुकूम सोडला की या 200 स्त्रियांना भोसकून ठार मारा. हे कोण लिहिलेले माहिती आहे? ॲबे केरे. हा बाहेरचा पर्यटक आहे. त्यांनी लिहिलंय, विजापूर जवळ अफजलपूर नावाचं जो भाग आहे, जी वस्ती आहे, याच्या नावाने उभा केलेली. 1634 मध्ये, 1673 ला
तिथं जो शिलालेख खोदण्यात आला होता त्या शिलालेखावर लिहिलेलं होतं, दीनदार बुत शिकन, दीनदार कुफ्र शिकन अफजल खान. म्हणजे काय? दीनदार बुत शिकन म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्तींचा विध्वंसक. दीनदार कुफ्र शिकन म्हणजे धर्माचा सेवक आणि काफिरांचा विध्वंसक. जे गैर मुस्लिम आहेत, जे हिंदू आहेत, त्यांचा विध्वंस करणारा आणि त्यांच्या मूर्तींचा, मंदिरांचा विध्वंस करणारा. म्हणून दीनदार बुत शिकन आणि दीनदार कुफ्र शिकन अफजल खानाने आपल्या जनानखान्यातल्या 200 स्त्रियांना या ठिकाणी सैनिकांना भोसकून ठार मारलं आणि त्यांना या ठिकाणी जमिनीत पुरलं. असं त्या तो लेख खोदलेला आहे तिथं. 1673 मध्ये केवळ 13-14 वर्षानंतर अफजल खान मेल्यानंतर हा अबेकेर तिथं गेला विजापूरच्या भागात अफजलपूरमध्ये आणि त्यांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. एवढंच नाही, हा किती क्रूर कर्म आहे, सत्यवचनी नाहीये. यांनी काय केलं, हे जी कर्नाटकातले जे संस्थानिक आहेत ते मोठे करारी होते, लढवय्ये होते, ते आपलं मांडलिकत्व मान्य करत नाहीत. म्हणून श्रीरेपट्टण संस्थानच्या राजाला, त्याचं नाव आहे कस्तुरी रंग, त्याला यांनी बोलावलं. आपण चर्चा करूया, मी तुला वचन देतो, मी तुला काही करणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात सत्यवचनी नाहीये, तरेवाईक आहे. त्या कस्तुरी रंगाला बोलावलं. त्याला बोलवण्याच्या पूर्वी तेव्हा त्या काळचा जो प्रघात होता, कागदावर आपला पंजा कुंकवामध्ये बुडवायचा आणि तो कागदावर उमटवायचा आणि त्यावर पत्र लिहायचं. याचा अर्थ असा आहे की मी तुला अभय दिलेलं आहे, मी काही करणार नाही. त्याला चर्चेला बोलावलं आणि चर्चा कसली, चर्चेच्या निमित्ताने त्याला बोलावलं आणि ठार केलं त्या शामियान्यात. मसलत चालू असताना आमचे समर्थवती सुनील दादा चिंचोळकर म्हणायचे, तेव्हापासून लोकांनी पंजावरचा विश्वास लोकांचा उडाला. तेव्हा उडाला का माहीत नाही, परंतु आता मात्र खरोखर तो उडतो आहे. एवढंच नाहीये, त्यांनी तुळजापूरला आल्यानंतर जी देवीची मूर्ती तिथं दुसरी आणून बसवलेली होती तिची तोडफोड केली, उद्ध्वस्त केलं मंदिर. पंढरपूरला आला, विठोबाच्या मंदिरात असाच नंगानाच केला. अगोदरच त्या मूर्त्या बाजूला काढल्या होत्या म्हणून ठीक, अनेक गावच्या गावं जाळून टाकली. अहो एवढंच नव्हे, हा किती हीन आणि उलट्या काळजाचा माणूस आहे. शिवाजी महाराजांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांना त्रास व्हावा म्हणून पंढरपूर जवळ मलवडी नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मेहुणे बजाजी नाईक, सईबाईंचे भाऊ, त्यांना अटक केली. राजांचे मेहुणे आणि व्याह्यांना अटक केली आणि काय हुकूम काढला, यांना साखळ दंडानी बांधा, यांच्या गळ्यात तोफ अडकवा आणि यांची सुनता करा. एवढंच थांबायचं नाही, हत्तीच्या पायाखाली द्या. किती क्रूर कर्म आहे हा. शिवाजी राजांना जरब बसावी, त्यांना चीड यावी, त्यांनी मैदानी मुलुखात यावं, चिडून, क्रोधानी, त्वेषानी, म्हणून हा सगळ्या कारवाया करतोय. धर्माची आमची प्रतीकं, मंदिरं उखडली, विध्वंस केला, त्यांच्या सख्या मेहुण्या आणि व्याह्याला त्यांनी पकडलं.
अटक केली, साखळदंड बांधायला सांगितले, तोफ गळ्यात अडकवायला सांगितली, सुनता करा म्हणून सांगितलं आणि शेवटी हत्तीच्या पायी द्या म्हणून सांगितलं. शिवाजी राजांपर्यंत खबर आली. शिवाजी राजांनी आपल्या बजाजी नाईकांना, की जे सरदार, मोठे मातब्बर सरदार होते, त्यांना मध्ये घातलं आणि त्या काळामध्ये 60,000 होन, सोन्याचे 60,000 होनांचा दंड भरला आणि आपल्या मेहुण्याची सुटका केलेली आहे. राजांची परीक्षाच आहे. 5 सप्टेंबर 1659 सईबाई गेलेले आहे, दुर्धर आजार झालेला आहे. राज्यावर सगळ्यात मोठं संकट आलेलं आहे. वाईला येऊन बसलाय खान. राजे जाऊ शकले नाही. तो मला तुम्ही सांगा, एवढं मोठेपण आहे राजाचं की देशातच नव्हे तर परदेशामध्येही शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणारी मंडळी आजही थक्क होतात. पण या अगाध व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे किती मोठं दुःख आहे. आपली प्रिय पत्नी आजारी पडलीये, दुर्धर आजार झालाय, तिला पाहता सुद्धा येत नाहीये. आणि खानाला मारल्यानंतर राजे दक्षिणेत गेलेले 1.5 वर्ष. आपण विचार करू शकतो का आपल्या जीवनात असं काही घडेल आणि आपण आपल्या पत्नीचं तोंड पाहू शकत नाही 1.5 वर्ष, घरी जाऊ शकत नाही. किती मोठेपण आहे राजांचं. हे केवळ दिखावा आहे का वरचा मोठेपणाचा, पण त्याच्या खाली किती मोठं दुःख आहे हे पाहिलं पाहिजे आपण. पापी अपस्मार जणी राक्षस जाणावा, समयासारखा समयो येना. अशी वेळ पुन्हा येणार नाहीये. तो चालून आलाय तुमच्या बिळात, त्याचा फडशा पाडला पाहिजे. आता पुन्हा वेळ येणार नाही. समयासारखा समयो येना, नेम सहसा चालेना. नियमाला बाजूला ठेवा, त्याच्या समोर कुठलाही नियम चालणार नाही. नेम धरिता राजकारणा अंतर पडे. फार जर नियमाला धरून चाललं तर राजकारण आपला अडेल. जे करायचंय आपल्याला ते होणार नाहीये. अहो किती उन्मत्त आहे हा अफजल खान. त्याचा फारसी शिक्का उपलब्ध आहे आणि इतिहासकार असं लिहितात, विजयराव देशमुख लिहितात, शिवचरित्रकार आदरणीय बाबासाहेब पुरंदरे लिहितात. अफजल खानाच्या शिक्क्याचा अर्थ असा आहे, त्या शिक्क्याच्या अर्थावरून आपण त्याची मानसिकता लक्षात घेऊ शकतो. तो म्हणतो, जर स्वर्गाला असं वाटलं की उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता यात तुलना करावी असं जर कधी स्वर्गाला वाटलं तर जपमाळेच्या प्रत्येक मणीतून अल्लाह अल्लाहच्या ऐवजी अफजल अफजल हाच शब्द बाहेर पडेल. किती उन्मत्त आहे, आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ म्हणतात, समयासारखा समय येणार. ही वेळ पुन्हा येणार नाहीये, अशी घडी पुन्हा येणार नाही. तो चालून आलाय बिळामध्ये, आपल्या पिंजऱ्यात अडकलाय तो. आणि बरोबर तुम्ही रचना लावलेली आहे. नेम धरता राजकारणा अंतर पडे, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोन चालावे, हट निग्रहीन पडावे, विवेकी पुरुषे. कुठेही आपण हट्टाला पडू नका, आग्रह धरू नका कुठल्या गोष्टीचा. अति सर्वत्र वर्जावे, सगळे नियम बाजूला टाका, प्रसंग पाहोन चालावे. बहुतची करिता हट, तेथे येऊन पडिले तट. कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. त्यांनी हट्ट केलाय, तुम्हाला खाली या खाली या, मी काही करणार नाही, तुम्ही माझ्या पुतण्यासारखे आहात. काय लिहितोय तो, तुम्ही मला माझ्या पुतण्यासारखे आहात. शिवाजीराजे मात्र वेड पांगून पेडगावला जात आहे. आपल्या पंताजी काकांना सांगताय, जाऊन त्याला सांगा मी घाबरलोय.
भीतीनं माझी गाळण गेली, संपलेलं आहे, माझं धारिष्ट्य संपलं आहे, माझी हिंमत नाही आहे तुमच्याकडे येऊन भेटायची, तुम्हीच मला भेटायला या. आणि तो देखावा सुद्धा पंताजी काकांनी अत्यंत सुरेख पद्धतीनं रचलेला आहे. प्रत्येक वेळी ते जात आहेत आणि खानाला आश्वस्त करतायत. अहो काय त्या पोराचं घेऊन बसलात तुम्ही, काय मनावर घेताय, त्याची उंची किती, त्याचं वय किती, त्याचा अनुभव काय, तुम्ही कुठे आहात. आणि त्याचा अहंकार पंतोजी काका फुलवतायत. हट निग्रहीन पडावे, त्याच्या हट्टाला तुम्ही बळी पडू नका, त्यालाच खेचून आणा. पुढे समर्थ म्हणतायत, बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोणी कार्य करणे. तुमच्यावर भगवंताची देवाची कृपा आहे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, तुमचा अभिमान घेतलेला आहे भगवंतानी, तुमचा अंगीकार केलेला आहे. त्यातल्या त्यात विशेष कृपा तुमच्यावर तुळजा भवानीची आहे. असं असलं तरीही परंतु भगवंत माझ्या पाठीशी आहे म्हणून मी झोपी गेलो तर चालेल का. यत्न तोची देव जाणावा, यत्ने विन काय म्हणतायत समर्थ. म्हणून प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोणी कार्य करणे. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. अमात्य निळोजीपंत चाफळला या प्रसंगाच्या अगोदर समर्थांना भेटायला आलेले आहेत. चाफळ क्षेत्र उभा राहिलेलं आहे. राजांची रसद तिथं पोचती आहे, पण राजांचं आणि समर्थांची गाठभेट अजून झालेली नव्हती. 1645ला हा सगळा झालेला, समर्थांनी जे काही महाबळेश्वराच्या कृष्णाकाठी काम चालू केलेलं आहे तेव्हाचा हा विषय. तेव्हा ही जी सगळी सरदार मंडळी भेटायला आली समर्थांना, तेव्हा समर्थांनी रामाच्या डोक्यावर असलेला तुरा काढून तो अमात्यांकडे दिला आणि सांगितलं, राजे जेव्हा भेटायला जातील तेव्हा त्यांच्या मंदिरामध्ये जिरे टोपामध्ये हा तुरा खोचा. रामाची कृपा आहे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोणी कार्य करणे. काय तुळजा भवानीचं विशेष आहे. 8 दिवस अगोदर राजांनी लगबगीनं सगळ्यांना बोलावलं, नातेवाईकांना बोलावलं. मातोश्री होत्या, सगळे खासे सरदार होते. राजे म्हणाले, मला पहाटे स्वप्न पडलं, आई जगदंबा माझ्या स्वप्नात आली. ती म्हणाली की मी तुमचा अंगीकार केला आहे, तुझ्या हातून खानास मारविते. आणि तो सगळा प्रसंग शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांना सांगितला. काय अद्भुत तेज, ऊर्जा, चैतन्य आला असेल. पहाटे पडलेलं स्वप्न आहे. आई जगदंबा तुळजा भवानी स्वप्नात आलेली आहे आणि तिने अंगीकार केलेला आहे, तिने वचन दिलेलं आहे, तुझ्या हातून मी खानाला मारविते. म्हणून समर्थ म्हणतात विशेष तुळजा भवानी. 10 नोव्हेंबरचा प्रसंग आहे, 9 नोव्हेंबरचा. 10 नोव्हेंबर 1659ला गुरुवारी खानाला मारलाय दुपारी 2च्या दरम्यान. आदल्या दिवशी 9 नोव्हेंबरला सगळेजण बसले आणि तेव्हा काय तयारी केली पाहिजे, खानासी कैसे भेटायासी जावे. तेव्हा कृष्णाजी नाईक म्हणाले, शिवबा अंगासी सील करावे, चिलखत घालावे.
10 नोव्हेंबर गुरुवार, चंपाषष्ठी होती. सगळं सकाळचं अनेक उरकल्यानंतर यथासांग पूजा केली. मल्हारी मार्तंडाची पूजा केली. वत्सासह धेनू ब्राह्मणाला दिली असं वर्णन आहे. गो ब्राह्मणांची पूजा केली आणि तयारी करत असताना अंगात चिलखत घातलं, त्यावर जरीचा कुडता घातला, त्यावर अंगरखा घातला, मुसे जरीची सुरवार पहनली, कमरेत शेला बांधला, डोक्यास जिरे टोप घालून त्यावर मंदिल बांधला आणि मंदिला तुरा खोवला असं वर्णन आहे. समर्थांनी रामाच्या डोक्यातला तुरा काढून दिला, तो तुरा खोवला, अंगावर केशराचा शिडकावा मारला, तरवार पट्टा धारण केला, डाव्या हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला, आणि पंजात वाघनख लपवली. हे डाव्या हातात आहे. आपल्याला माहिती आहे, डाव्या हाताने वाघनख पोटात खुपसून खानाचा कोथळा बाहेर काढलेला आहे राजांनी, आणि त्याच ताकदीने उजव्या हाताने कट्यार त्याच्या पोटात खुपसलेली आहे. खानाचा वध केलेला आहे. समर्थ म्हणतात, अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणिले पाहिजे. अंदाज घ्या, सगळी व्यूह रचना लागलेली आहे. अहो, पंतोजी काका म्हणताय खानाला की तुमचे सरदार वर येणार, नंतर मग त्यांना भेटी दाखल आम्हाला काही द्यावं लागेल ना, उंची वस्त्र द्यावी लागतील, दागदागिने द्यावे लागतील, जड जवाहीर द्यावी लागतील. खानाला पुरतं पटलंय की उद्या दुपारपर्यंत मी सगळं नेस्त नाबूद करीन आणि पुन्हा सगळं माझंच आहे. म्हणून त्यांनी काय केलं, जड जवाहीर विकणाऱ्या लोकांना संदुका सहित गडावर पाठवलंय. राजांनी सगळी खरेदी केली, संदूक ठेवा म्हणून सांगितलं, आणि ते जे व्यापारी आले होते त्या सगळ्यांच्या मुसक्या बांधल्यात. परत जाता येईना, कुणाशी बोलता येईना, माल तर माल गेला सगळा. काय नंबर 1चा माल, जड जवाहीर, उंची वस्त्र सगळी गडावर पोचली आहेत. खिंड्या खिंड्यातून माणसं उभी आहेत. एकही मुसलमानी सैनिक परत नाही गेला पाहिजे. काय ते जावळीचं जंगल आहे. अहो, 350 वर्षानंतर आज सुद्धा आपल्याला संध्याकाळी टार रोड वरून एकट्याला जाऊ वाटत नाही. एवढंच नव्हे तर 4 व्हीलर मध्ये सुद्धा जात असताना संध्याकाळच्या वेळी तुम्हाला काचा वर घ्याव्या वाटतात. 350 वर्षापूर्वी काय दाट झाडी असेल. सूर्याची किरण सुद्धा खाली जमिनीवर पोचत नव्हती. एवढी घनदाट जंगल होतं ते सगळं. अशा जंगलामध्ये स्वतः आणलेलं सैन्य किती होतं. तो निघाला तेव्हा इतिहासकार सांगतात की याच्याकडे 12,000 घोडदळ होतं, 10,000 पायदळ होतं, 22 सरदार होते. पण पुढे आल्यानंतर यांनी मावळ्यांना आपलं मांडलिकत्व करायला लावलं. अनेक शिवाजी महाराजांच्या सरदारांना आपल्या कब्जेत घेतलं आणि लाख सैनिकांची फौज घेऊन हा स्वराज्यावर चालून आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की त्याच वेळी हा वाई जवळ कनेरी मठ आहे. वाईला त्याचा मुक्काम असताना महिनाभर तो तिथं वाईमध्ये, कनेरी मठामध्ये वासुदेव गोसाव्यांनी लिहिलेलं पत्र आहे. ते आपण मागे पाहिलेलं आहे. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणोन, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नये, विजापूर चालू नये असन मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढली.
सरदार रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार घालिताती येर झार लाविले भ्रमण जगदीशे. निघाला आदिमाया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी आहे, विजापूरचा सरदार निघाला आहे. शेवटच्या चरणामध्ये पत्राचं शेवटचं चरण आहे, एकांती विवेक करोनी इष्ट योजना करावी. किती सांकेतिक पत्र आहे. आपण याचा विचार मागेच समर्थांची सांकेतिक पत्र यामध्ये केलेला आहे. पुढे समर्थ म्हणतायत, समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चल करून या मन लोक असती. तुमच्याकडे अनेक जण सोबत राहिले पाहिजेत. राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चल करून या मन लोक असती. तुमच्याकडची त्यांची निष्ठा कशी असली पाहिजे? निश्चल असली पाहिजे, न डगमगणारी निष्ठा असली पाहिजे. आणि अशी माणसं तुम्हाला सांभाळली पाहिजेत. म्लेच्छ दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड. 7-8 महिने झालेले आहेत. 7-8 कुठले? 5 जून 1659. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5च महिने झाले. औरंगजेब सिंहासनारूढ झालेला आहे. राजांनी आपले वकील पाठवले. औरंगजेबाला मोठा आहेर पाठवला, नजराना पाठवला. औरंगजेब खुश. त्या उत्तरादाखल त्यांनी राजांना, शिवाजी महाराजांना पोशाख पाठवला. दोस्ती, दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त, हा गनिमी कावा आहे शिवाजी महाराजांचा. औरंगजेबासोबत तेव्हा दोस्ती झालेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्लेच्छ दुर्जन उदंड, हे मुसलमान दुर्जन आहेत आणि खूप आहेत. आजची परिस्थिती काय? आजचं सगळं जग एका काठावर आणून ठेवलेलं आहे. एकही देश या जगातला असा नाहीये की ज्याला मुसलमानी अतिरेक्यांपासून, मुसलमानी कारवायांपासून तो उद्विग्न झालेला आहे किंवा त्याला त्रास झालेला नाही. एकही देश नाहीये. ते उदंड होतात आणि मग आपला कब्जा करायला बघतात. ते दुर्जन आहेत, ते कामुक आहेत, ते क्रोधी आहेत, ते राक्षस आहेत, तरेवाईक आहेत, शीघ्रकोपी आहेत, तुंड, हेकांड, कठोर वचनी आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, म्लेच्छ दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड. फार वर्ष झाली आहेत आता, खूप वर्ष झाली. अनवनीत अत्याचार चालू आहेत. या कारणे अखंड सावधान असावे. ही लोक किंवा काय करतील याचा नेम नाहीये. शिवबाराजे, अत्यंत सावधान रहा. याच्यापेक्षा तुम्हाला काय करावी सूचना? अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. असं हे 12 कडव्यांचं पत्र. अफजल खानाच्या भेटीची सगळी पूर्व तयारी यामध्ये आलेली आहे. अनेक अंगांनी, अनेक आयामांनी सज्ज असलेलं हे पत्र राजांना शिवाजी समर्थ रामदासांनी 1659 मध्ये लिहिलेलं आहे. 1659 मध्ये शेवटी किंवा 1660 मध्ये कदाचित, कारण 1660 मध्ये तर ग्रंथराज दासबोधाची रचनाच आपण फायनल झाली असं म्हणतो. दुसरं जे पत्र लिहिलेलं आहे ते केवळ 10 कडव्यांचं आहे. आणि ते पत्र आपण उद्या दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये पाहूयात. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.